लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू सहकारी, आंबेडकर चळवळीतील झुंजार सेनानी, वसतिगृहाचे संस्थापक, पद्मश्री माजी खासदार दादासाहेब गायकवाड यांची 122वी जयंती नाशिक शहरातील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृहात उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी माजी महापौर अशोक दिवे यांनी पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा जीवनपट उलगडला। या कार्यक्रमाप्रसंगी राजेंद्र निकम सारडा कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कहांडळ मॅडम, राजेर सक्के संस्थेचे सचिव PK गायकवाड, अध्यक्ष कुणाल गायकवाड, सुधीर गायकवाड, कुंदन गायकवाड, संजय गायकवाड, मनीषा जाधव, चंद्रभागा गांगुर्डे, करुणासागर पगारे, सागर संसारे, रंभा भालेराव, राहुल केदारे, रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयाचे झोपुळकर, प्रेसचे जनरल सेक्रेटरी प्रमोद पवार, दिनेश बर्डे, किशोर जाधव, वसतिगृहाच्या अधीक्षिका बेबी डेरले, सुजाता भालेराव, सुरेखा पवार व वसतिगृहातील मुली तसेच त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी सामाजिक क्रांती गतिमान केली, जी धार्मिक व सांस्कृतिक क्रांती गतिमान केली, तिचा एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाड होय। दादासाहेबांनी अत्यंत निष्ठेने, चिकाटीने, निश्चयाने या कामी पुढाकार घेतला। ही गतिमानता कोठे ऊर्ध्व होऊ नये म्हणून त्यांनी सतत अविश्रांत परिश्रम केले। पद्मश्री दादासाहेब गायकवाडांचा जन्म 15 ऑक्टोबर 1902 साली अंबे या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला। दादासाहेबांच्या संकल्पनेतून व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत 1 डिसेंबर 1945 रोजी म्हणजेच भारत स्वतंत्र होण्यापूर्वीच स्वयंस्फूर्तीने खेड्यापाड्यातील गोरगरीब व अशिक्षित गोरगरीब व विविध जाती धर्माच्या मुलामुलींना शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी वसतिगृह ही संकल्पना पूर्णत्वास नेली। नाशिककरांनी खऱ्या अर्थाने दादासाहेब गायकवाडांचा फोटो घरात लावला पाहिजे। एक प्रामाणिक नेता 5-5.5 वर्ष काळाराम मंदिराच्या पायथ्याशी बसून, त्या दरवाजात बसून अशा लोकांना लोक डोक्यावर घेत आहेत। पण बाबासाहेबच्या पाठी बाबासाहेब नसताना 5 वर्ष 5.5 वर्ष सत्याग्रह चालवणं जोग नाहीये। कधी कधी माझे आयुष्य सर्व सत्याग्रहांना जेवण चाललं। काय होतं तेव्हा? साधी पाणी प्यायची मुभा नव्हती। आज या महाराष्ट्राचं भूषण, महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण भारताचं भूषण असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। भारताचे एक आधारस्तंभ, दलित समाजाचे आणि बाबासाहेबांचे सहकारी पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांचा आज जन्मदिवस। खरं म्हणजे दादासाहेबांची स्फूर्ती खऱ्या अर्थाने या वाढदिवसाच्या दिवशी आम्हाला आल्याशिवाय राहत नाही। दादासाहेबांचे आणि बाबासाहेबांचे अनेक प्रसंग होते। कुणाल गायकवाड, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा नातू, नाशिक दलित शिक्षण प्रसारक मंडळ जे दादासाहेब गायकवाडांनी स्थापन केलंय, ज्याचे उद्घाटक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या संस्थेचा मी अध्यक्ष। आज कर्मवीर दादासाहेब गायकवाडांची 122वी जयंती आहे। त्यानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो। आणि दादासाहेबांनी जे नाशिकसाठी केलेलं कार्य आहे, त्यातलं सगळ्यात मोठं कार्य म्हणजे त्यांनी एचएलचा जो कारखाना इथे आणलेला आहे, यशवंतराव चव्हाणांना बिनविरोध निवडून देऊन, तेव्हा यशवंतराव चव्हाण बोलले होते का तुम्हाला मला बिनविरोध निवडून दिल्याबद्दल काय हवंय? तर त्या संदर्भात दादासाहेब म्हणे मला काही नको, माझ्या इथल्या जनतेसाठी एचएलचा कारखाना द्या, जो कोल्हापूर इथे जाणार होता। आणि त्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण यांनी त्यांचा शब्द पाळला आणि इथे एचएलचा कारखाना आला। त्यानंतर इंडिया सिक्युरिटी प्रेसचा एक मोठा संप झाला होता। त्या संपामध्ये अनेक अडचणी आल्या होत्या आणि प्रेस बंद व्हायची वेळ आली होती। तेव्हा दादासाहेबांनी इथं हस्तक्षेप करून तो संप मिटवला आणि प्रेस इथं साबूत ठेवली। आज नाशिकमध्ये जी रोजगारी मिळते बऱ्याच लोकांना, पूर्ण जिल्ह्यासाठी, त्यात दादासाहेबांचा खूप मोठा वाटा आहे। त्याचबरोबर दादासाहेबांनी जेवढ्या चळवळी झाल्या, मग काळाराम मंदिराचं आंदोलन असू, मुखेडचा सत्याग्रह असू, येवले मुक्तीभूमीचा असू किंवा महाडचा सत्याग्रह असू, त्याचे सगळे मीटिंग्स सगळे बाबासाहेबांबरोबर नाशिक आणि ह्या जागेवर रमाबाई मुलींचं वसतिगृह इथं झालेले आहे।
तर असं मोठं योगदान दादासाहेबांचं या नाशिक जिल्ह्यासाठी आहे. आणि संयुक्त महाराष्ट्रामध्ये दादासाहेब गायकवाड हे अध्यक्ष होते त्या काळात. तर दादासाहेबांचं संयुक्त महाराष्ट्रासाठी 1960 मध्ये पण मोठं योगदान आहे. अशा या दादासाहेबांच्या जयंतीनिमित्त मी पुन्हा त्यांना विनम्र अभिवादन करतो. पूर्ण नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रात कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची 122वी जयंती साजरी होत आहे. आणि बाबासाहेबांनी एक वाक्य असं बोललेलं आहे की मी माझं आत्मचरित्र लिहिलं तर ते अर्ध कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्याच याच्यानी भरलं जाईल, त्यांच्या कार्याने भरलं जाईल. असे महान व्यक्तिमत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या 122व्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि गायकवाड परिवारातर्फे सर्वांना या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो. रमाबाई आंबेडकर वसतिगृहातर्फे आज पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची जयंती साजरी करण्यात आली 122वी. त्याबद्दल सगळ्यांना खूप खूप विनम्र अभिवादन. पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची 122व्या जयंती दिनी वसतिगृहातर्फे दादासाहेब गायकवाड यांना विनम्र अभिवादन. खरोखर आज दादासाहेब गायकवाड यांच्याबद्दल सांगावेसे वाटते की दादासाहेब गायकवाडांनी जिल्ह्याच्या ठिकाणी गोरगरीब मुलींसाठी शिक्षणाची सोय व्हावी ह्या उद्देशाने त्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी 7 वसतिगृहांची स्थापना केली आणि आजही हे वसतिगृह सुरळीतरित्या चालू आहे. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे आमचे हे नाशिक येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृह, या वसतिगृहामध्ये 1947 पासून या वसतिगृहाची स्थापना झालेली आणि तेव्हापासून या वसतिगृहामध्ये हजारो विद्यार्थिनी शिक्षण घेऊन आज मोठमोठ्या पदावर कार्यरत आहे. आणि आजही या वसतिगृहामध्ये 200 मुली शिक्षणासाठी वास्तव्यास आहे. खरोखर ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि या वसतिगृहातील कार्यकारी मंडळ म्हणजे आमच्या संस्थेचे सेक्रेटरी यांनी दादासाहेबांनंतर ही धुरा एकदम मनापासून सांभाळलेली आहे. आणि आमचे संस्थेचे जे मेंबर असतील कुणाल गायकवाड, सुधीर गायकवाड, कुंदन गायकवाड, मनीषाताई जाधव, सोनवणे मामा, हे सर्व इथे जातीने लक्ष देतात आणि ह्या मुलींचे तळमळीने म्हणजे विचारपूस करून आणि काळजी घेतात. खरोखर म्हणजे मी आज आमच्या संस्थेच्या कार्यकारी मंडळाला सुद्धा मी मनापासून धन्यवाद देईल, कारण त्यांनी इथे लक्ष दिल्यामुळे आज हे वसतिगृह व्यवस्थित नावारूपाला आलेलं आहे. धन्यवाद. आज दादासाहेबांची 122वी जयंती. आज आपण ज्या भूमीवर बसलो आहोत या पवित्र भूमीमध्ये दादासाहेबांचा स्पर्श झालेला आहे, त्यामुळे ही भूमी पवित्र झालेली आहे. या जागेमध्ये अनेक विद्यार्थिनींना इथे घडवलं गेलं आहे, त्यांचं आयुष्याचा कायापालट झालेला आहे. दादासाहेब हे आयुष्यभर दीनदलित दुबळ्यांसाठी झटले. त्यांनी संपूर्ण आयुष्य हे इतरांसाठी अर्पण केलं, समाजाची सेवा केली. दादासाहेबांचे अनेक आपण शतकानुशतकं पुढे जाऊया, पण दादासाहेबांना कधी कोणी हे जग विसरणार नाही. दादासाहेबांचा जन्मदिवस शतकानुशतकं साजरा करण्यात येईल याची मला पूर्ण खात्री आहे. ज्यांची 122वी जयंती आहे ते पद्मश्री दादासाहेब गायकवाड हे बाबासाहेबांचे उजवे हात म्हणून मानले जायचे. आणि आपल्या नाशिकमध्ये त्यांनी अशा जागजागी ज्या संस्था उभ्या केल्या आणि मी पालक आहे, माझ्या नाती आहेत इथं शाळेमध्ये. अत्यंत उत्तम प्रकारची आपल्या इथं मुलींचं वसतिगृह आहे. अगदी शिस्तीबद्ध, साध्या कोणाला बी मध्ये यायची ताकद नाही किंवा असा वसतिगृह खूप दलितांच्या मुलींसाठी, आदिवासींच्या गरिबांच्या मुलींसाठी फार मोलाचा वसतिगृह आहे. आणि ह्या वसतिगृहामधून आता एक माझी नात आहे, तिचा अभ्यासामध्ये चांगला क्रमांक आलेला आहे आणि अति हुशार प्रकारे सगळे शिक्षक, त्यांची शाळा आहे, रमाबाईची शाळा आहे, ते शाळेमध्ये आणि या वसतिगृहामध्ये खूप चांगलं काम चालतं. आणि अशीच आपली बौद्धांची प्रगती होण्यासाठी अशा वसतिगृहाची गरज आहे आणि ती नाशिकमध्ये आहे. सगळ्या तालुक्यातून, जिल्ह्यातून सगळ्या मुली, आपल्या गोरगरिबांच्या मुली, ज्या मुलींना 4थी 5वी पर्यंत शिकता येत नव्हते त्या मुली 10वी पर्यंत इथं शाळेत आहेत. पुढं कॉलेजला पण जाऊ शकतात. आणि हुशार आणि निर्भर एकदम सगळ्या मुलींना चांगल्या रीतीचं शिक्षण मिळते असं मी माझ्या एकदम आजच्या ज्या दादासाहेब गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त मला बोलण्याची संधी मिळाली. मी सगळ्यांच्या रिपब्लिकन वार्तासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.